नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर विशाल वाघमारे, विवेकानंद कॉलेज कोल्हापूर. या नव्या व्हिडिओमध्ये मी आपलं सर्वप्रथम स्वागत करतो. आज जो आहे तो शिवाजी विद्यापीठानं एक नोटिफिकेशन शिवाजी विद्यापीठाच्या वेबसाईटवरती पडलेला आहे, ज्यामध्ये 62वा कॉन्व्होकेशन समारंभ म्हणजेच 62वा पदवीदान समारंभ जो आहे शिवाजी विद्यापीठाचा लवकरच होणार आहे. त्यासंबंधी तुम्हाला जो ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे त्या ऑनलाईन फॉर्ममधील सर्व अधिकची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ऑनलाईन फॉर्म आहे तो नेमका कसा भरायचा, शिवाजी विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी तो फॉर्म कसा आहे, किंवा जे स्वायत्त महाविद्यालय म्हणजेच ऑटोनॉमस कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी हा ऑनलाईन फॉर्म नेमका कसा भरायचा किंवा त्यामधील अधिकची माहिती जी आहे ती मी या व्हिडिओमध्ये आपणास सांगणार आहे. मित्रांनो, हा फॉर्म लक्षात ठेवा की तुम्हाला अगदी काळजीपूर्वक हा फॉर्म भरायचा आहे, जेणेकरून पदवी मिळण्यासाठी तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. तर मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तो अगदी शेवटपर्यंत बघा. आणि जे लोक नवीन असतील चॅनलवरती, मी त्यांना एक विनंती करतो की माझं जे व्हिडिओचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. तसेच तुमचे जे मित्र आहेत जे ऑनलाईन फॉर्म भरू इच्छितात त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना जी आहे ती इत्थंभूत सर्व माहिती जी आहे या ऑनलाईन फॉर्म संबंधी ती त्यांना मिळेल. तर हा व्हिडिओ इथून पुढे जे आहे ते ऑनलाईनच्या ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सगळा डेमॉन्स्ट्रेट या ठिकाणी करणार आहे. सो व्हिडिओ पूर्ण बघा. धन्यवाद. तर सर्वप्रथम आपल्याला शिवाजी विद्यापीठाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे म्हणजे uniShivaji.ac.in या वेबसाईटवरती सर्वात अगोदर तुम्ही जायचं आहे. या वेबसाईटवरती गेल्यानंतर या खालच्या ज्या नोटिफिकेशन्स ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी 62वा कॉन्व्होकेशनचं नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच खालोखाल 62वा कॉन्व्होकेशनसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठीची लिंक जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी मिळेल. 31 ऑगस्ट ही त्याची अखेरची तारीख आहे, लास्ट डेट आहे 31 ऑगस्ट 2025. सर्वांनी या लिंकला क्लिक करायचं आहे. या लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्ही स्टुडंट फॅसिलिटीज सेंटर म्हणजे कॉन्व्होकेशनसाठीचा जो ऑनलाईन पोर्टलचा जो लॉग इन दिलेला आहे त्या पेजवरती तुम्ही रिडायरेक्ट केले जाल. यावरती तुम्हाला तुमचा ईमेल आय डी आणि पासवर्ड एंटर करावायचा आहे. जे आत्ता पासआउट विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे याचा लॉग इन आय डी पासवर्ड नसेल, जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे, त्यांनी जो आहे तो न्यू स्टुडंट रजिस्ट्रेशन या बटनवरती क्लिक करून त्यांनी त्यांचा लॉग इन आय डी पासवर्ड क्रिएट करावायचा आहे. तत्पूर्वी बाजूला दिलेल्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या देखील आपण वाचून घ्यायच्या, जसं की स्टुडंट फॅसिलिटी अवेलेबल ॲप्लिकेशन म्हणजे यावरती काय तुम्हाला करता येईल तर तुम्हाला सेकंड कॉपी ऑफ मार्कशीट, पासिंग सर्टिफिकेट किंवा इतर काही डॉक्युमेंट असतील तर ते देखील या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतात. तसेच तुम्हाला आपल्याला जे पाहायचं ते रेग्युलर डिग्री सर्टिफिकेट, प्रोव्हिजनल सर्टिफिकेट किंवा अर्जंट डिग्री सर्टिफिकेट देखील या लिंकचा वापर करून तुम्हाला मिळणार आहे. तर जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी न्यू स्टुडंट रजिस्ट्रेशन या बटनवरती क्लिक करावायचं आहे. एकदा क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल. या फॉर्मवरती काही महत्त्वाच्या सूचना इथे देखील दिलेल्या आहेत. त्यामध्ये सर्वात पहिली जी सूचना आहे यामध्ये इफ युअर इन्फॉर्मेशन इज नॉट अवेलेबल ॲज पर PRN नंबर, म्हणजे जर तुम्ही तुमचा PRN नंबर दिला आणि तुमची माहिती जर त्या ठिकाणी नाही दिसली तर तुम्ही जो आहे तो तुमच्या कॉलेजला किंवा विद्यापीठामध्ये संपर्क साधायचा आहे, किंवा खाली जो ईमेल आय डी दिलेला आहे कॉन्टॅक्टसाठी तिथं तुम्ही तुमचा मेल करायचा आहे. दुसरी सूचना आहे म्हणजे MPhil आणि PhDच्या विद्यार्थ्यांसाठी. जे MPhil आणि PhDचे विद्यार्थी आहेत त्यांनी त्यांचा PRN नंबर नसणार आहे तर त्यांनी जो आहे तो आपला ईमेल आय डी त्या ठिकाणी वापरावायचा आहे. खाली जो आहे तो सिलेक्ट टाईप दिलेला आहे, त्या सिलेक्ट टाईपमध्ये जाऊन तुम्ही जे विद्यार्थी शिवाजी विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयामध्ये आहेत त्यांनी शिवाजी युनिव्हर्सिटी स्टुडंट PRN नंबर सिलेक्ट करायचा आहे. आणि इथं PRN नंबर तुम्ही एंटर केल्यानंतर व्ह्यू डेटा केल्यानंतर त्यांना त्यांचं नाव दिसणार आहे. जे विद्यार्थी ऑटोनॉमस कॉलेजचे विद्यार्थी आहेत त्यांनी ऑटोनॉमस कॉलेज सिलेक्ट करायचं आहे. ऑटोनॉमस कॉलेज सिलेक्ट केल्यानंतर खाली त्यांना सर्व जी ऑटोनॉमस कॉलेजेसची म्हणजे स्वायत्त महाविद्यालयाची यादी आहे ती त्यांना दिसेल. 1 नंबरला विवेकानंद कॉलेज आहे, ते सिलेक्ट करून विवेकानंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपला PRN नंबर टाकला आणि व्ह्यू डेटाला क्लिक केला की त्यांना त्यांची माहिती या ठिकाणी पाहावयास मिळते. आता महत्त्वाचं म्हणजे ही माहिती एकदा तुम्हाला कन्फर्म झाली की आपलाच PRN नंबर आहे आणि आपलंच नाव त्या ठिकाणी दिसतंय
त्यानंतर काय करायचं आहे, तर तुम्हाला तुमचा ईमेल आय डी टाकून आणि ईमेल आय डीवर तुमचा जो OTP आहे आलेला आहे, तो OTP टाकून तुम्ही लॉग इन ID आणि पासवर्ड तयार करायचा आहे. जसं की आता मी माझा ईमेल आय डी या ठिकाणी एंटर करतोय. मी माझा ईमेल आय डी या ठिकाणी एंटर केला आहे आणि सेंड व्हेरिफिकेशन OTP या बटनावरती मी क्लिक करतोय. ओके, OTP हॅज बीन सेंड सक्सेसफुली ऑन युअर रजिस्टर्ड ईमेल आय डी प्लीज कन्फर्म असं म्हणत आहे आणि 2 मिनिटाचा या ठिकाणी अवधी देखील मला मिळतोय. मला जो OTP आलेला आहे मी तो या ठिकाणी एंटर करतोय. कन्फर्म OTP अँड नेक्स्ट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. युअर ईमेल हॅज बीन व्हेरीफाईड असा सक्सेसफुली असा एक मेसेज आलेला आहे आणि या ठिकाणी मला पासवर्ड तयार करण्यासाठी एक विंडो मिळालेली आहे आणि मी माझा पासवर्ड तयार करतोय. पासवर्ड जो आहे तो तुम्हाला 8 कॅरेक्टर असले पाहिजेत आणि त्यामध्ये नंबर आणि लोअर केसेस आणि अप्पर केसेस लेटर देखील असायला हवेत. तसा पासवर्ड तुम्ही तयार करायचा आहे आणि या ठिकाणी जे आहे ते सबमिट बटनला क्लिक करायचं आहे. सबमिट बटनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज मिळेल, कॉंग्रॅच्युलेशन युअर रजिस्ट्रेशन कम्प्लिटेड सक्सेसफुली, प्लीज लॉग इन. ओके, आणि मग परत जो माझा ईमेल आय डी होता तो ईमेल आय डी आणि मी जो पासवर्ड तयार केलेला आहे तो पासवर्ड टाकून मी या ठिकाणी माझं लॉग इन करत आहे. कॅप्चा ओके, लॉग इन. ओके, एकदा लॉग इन झाल्यानंतर मग तुम्हाला या ठिकाणी बरीच ऑप्शन तुम्हाला मिळतात. जसं की प्रोफाईल आहे, डॅशबोर्डवरती प्रोफाईल, ॲप्लिकेशन फॉर्म, SFC ऑनलाईन पेमेंट आणि क्वेश्चन पेपर बँक. तर महत्त्वाचं काय, तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा PRN नंबर जो आहे तो एंटर करावायचा आहे. तुमचा फुल नेम, तुमच्या आईचं नाव आणि इतर जी माहिती आहे जसं की मोबाईल नंबर वगैरे आहे तर तुम्ही एंटर करून घ्यायचं आहे. हे एंटर केल्यानंतर तुम्ही इथं सेव्ह बटन जे आहे ते सेव्ह बटनवरती तुम्ही क्लिक करून आत जाऊ शकता. आता या फॉर्ममध्ये मी माझी संपूर्ण माहिती जी आहे ती भरलेली आहे प्रोफाईलमध्ये आणि मी सेव्ह बटनला क्लिक करतोय. आर यू शुअर यू वॉन्ट टू सेव्ह इट? येस, डेटा सबमिटेड सक्सेसफुली. एकदा का माझा डेटा सबमिट झाला की मी मग माझ्या ॲप्लिकेशन फॉर्मवरती जाऊ शकतो. ॲप्लिकेशन फॉर्मवरती आल्यानंतर मला जो आहे तो या ठिकाणी 3 मला ऑप्शन मिळतील. जसं की रेग्युलर डिग्री सर्टिफिकेट असेल, प्रोव्हिजनल डिग्री, COC सर्टिफिकेट किंवा अर्जंट डिग्री सर्टिफिकेट. या ठिकाणी जे आहे ते मला रेग्युलर डिग्री सर्टिफिकेट पाहिजे. त्यासाठी मी पदवी प्रमाणपत्र व्ह्यू या बटनावर क्लिक करेल. व्ह्यूला क्लिक केल्यानंतर मला जो आहे तो या ठिकाणी काही इन्स्ट्रक्शन्स मिळतील, ज्यामध्ये सर्व इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत. त्या सर्व इन्स्ट्रक्शन्स सर्वांनी अगदी काळजीपूर्वक वाचायच्या आहेत. ज्यामध्ये फॉर्म सबमिट कसा करायचा, त्यानंतर पेमेंट, ऑनलाईन पेमेंट जे आहे ते कसं करायचं, त्याच्यानंतर तुम्हाला जो अकाउंट नंबर वगैरे एंटर करायचा तो द्यायचा आहे तो त्याबद्दल माहिती दिलेली आहे. तसेच या ठिकाणी बरीच सारी माहिती आहे. माहिती वाचल्यानंतर आय ॲग्री या बटनावरती क्लिक करायचं आहे. आय ॲग्रीला क्लिक केल्यानंतर तुम्ही स्टुडंट कॉन्व्होकेशनच्या पुढच्या पेजवरती जाल. त्या ठिकाणी रेग्युलर कॉन्व्होकेशन हा एक चेकबॉक्स जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी मिळेल. ऑलरेडी तो चेकड असेल. तसेच खाली जो आहे तो PRN नंबर, जे विद्यार्थी शिवाजी विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील आहेत त्यांच्यासाठी हा PRN नंबर असेल, ज्या ठिकाणाहून ते त्यांचा PRN नंबर देऊन ते त्यांची माहिती मिळवू शकतात. पण जे विद्यार्थी स्वायत्त महाविद्यालय म्हणजे ऑटोनॉमस कॉलेजचे आहेत त्यांनी हा ऑटोनॉमस कॉलेजेसचा ऑप्शन सिलेक्ट करावायचा आहे. ऑटोनॉमस कॉलेज अफिलिएटेड टू शिवाजी युनिव्हर्सिटी. विवेकानंद कॉलेजचे विद्यार्थी आहे तर ते ऑटोनॉमस कॉलेज अफिलिएटेड टू शिवाजी युनिव्हर्सिटी हा ऑप्शन चूज करतील आणि सबमिट करतील. सबमिट केल्यानंतर एक तुमच्याकडं मोठा एक फॉर्म तुम्हाला मिळेल. या फॉर्ममध्ये बरीच ऑप्शन आहेत. सुरुवातीला जो आहे तो पहिला ऑप्शन म्हणजे ऑटोनॉमस कॉलेज तुम्हाला सिलेक्ट करायचे. तुम्ही कुठल्या कॉलेजमधनं तुम्ही पासआउट झालेला आहात,
असं कन्सिडर करूया मी विवेकानंद कॉलेजमधनं मी पास आउट झालोय आणि या ठिकाणी जो आहे तो विवेकानंद कॉलेजमधला माझा जो PRN नंबर होता, तो मला या ठिकाणी एंटर करायचा आहे. तो मी या ठिकाणी दिल्यानंतर मी व्ह्यू डेटाला क्लिक केल्यानंतर माझी जी माहिती आहे महाविद्यालयातली, तर ती संपूर्ण माहिती मला या ठिकाणी फेच झालेली मिळेल. सर्व माहिती जी आहे ती अगोदरच त्या ठिकाणी असेल, ती पण मला पाहायला या ठिकाणी मिळेल. पण जी माहिती याच्यामध्ये नाही आहे, जसं की मराठीमध्ये मला नाव लिहायचं आहे, तर मराठीमध्ये इथं नाव नाही आहे. माझं नाव तर आलं आहे, आईचं नाव आलं आहे, मराठीमधलं माझं नाव नाही. तर मला या ठिकाणी सर्वांनी मराठीमधलं नाव, पहिलं नाव, मधले नाव आणि आडनाव आणि आईचे नाव हे मराठीमध्ये एंटर करायचे. त्यानंतर मोबाईल नंबर जो आहे तो तुमचा या ठिकाणी द्यायचा आहे, तुमचा जो चालू असलेला मोबाईल नंबर. त्या ठिकाणी खाली तुमचा ईमेल आयडी जो तुम्ही क्रिएट करताना जो दिलेला तो ईमेल आयडी तुम्हाला या ठिकाणी दिसेल. त्यानंतरचा जो ऑप्शन आहे डिग्री टाईपचा, त्या ठिकाणी डिग्री टाईपमध्ये तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील. एक म्हणजे बाय पोस्ट आणि दुसरा म्हणजे इन प्रेझेन्स. बाय पोस्ट याचा अर्थ आहे की जर तुम्हाला कॉन्व्होकेशनच्या दिवशी तुम्हाला शिवाजी विद्यापीठामध्ये येता येणार नाही, तर त्या केसमध्ये तुम्ही बाय पोस्ट हा ऑप्शन निवडू शकता, ज्यामुळे तुम्हाला तुमची जी डिग्री सर्टिफिकेट आहे कॉन्व्होकेशन नंतर ती तुम्हाला घरपोच मिळेल बाय पोस्ट. आणि इन प्रेझेन्स याचा अर्थ आहे की तुम्ही कॉन्व्होकेशन जेव्हा होईल शेड्यूल, तेव्हा तुम्ही शिवाजी विद्यापीठामध्ये येऊन ती डिग्री कलेक्ट करणार आहात, असा त्याचा इन प्रेझेन्स या शब्दाचा अर्थ होतोय. तर तुम्ही चॉईस इज युअर्स. तुम्हाला जर इन प्रेझेन्स पाहिजे असेल तर इन प्रेझेन्स तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही बाय पोस्ट हा ऑप्शन निवडू शकता. खाली बँकच्या तुमच्या काही डिटेल्स आहेत त्या तुम्हाला द्यायच्यात, जसं की बँक नेम आहे, तुमचा बँकेचा अकाउंट नंबर आहे, कन्फर्म करायचा तो अकाउंट नंबर खाली, आणि IFSC कोड तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे. तुमचं नाव जे आहे ते अगोदरपासूनच त्या ठिकाणी आलेलं असेल. तुमचा जो आधार कार्डचा नंबर आहे तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि तुमचा जो संपूर्ण पत्ता आहे तो तुमचा संपूर्ण पत्ता तुम्हाला ॲड्रेसमध्ये द्यायचा आहे. उजव्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर तुमचा इयर ऑफ पासिंग मंथ, तुमचं कॉलेजचं नाव, तुमची फॅकल्टी, तुम्ही शिकलेला जो कोर्स आहे तो कोर्स, तुमची ब्रँच, तुम्हाला मिळालेला क्लास, तुम्हाला मिळालेला ग्रेड, तुमचा एक्झामचा सीट नंबर, ही माहिती जी आहे अगोदरपासून त्या ठिकाणी तुमची तुम्हाला दिसेल, ती मिळेल. त्या ठिकाणी कुठलाही तुम्हाला बदल त्यामध्ये करता येणार नाही. इन केस काही जर बदल असेल तर मग मात्र तुम्हाला महाविद्यालयाशी किंवा शिवाजी विद्यापीठाशी संपर्क साधावा लागेल. त्या खालोखाल तुम्हाला स्टेट नेम म्हणजे तुमचं राज्याचं नाव, आपलं महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट नेम, तालुका नेम, सिटी नेम आणि पिनकोड हा तुम्हाला त्या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि आय ॲग्री या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. संपूर्ण माहिती बरोबर असेल तर तुम्ही आय ॲग्री या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याखाली तुम्हाला एक ऑप्शन आहे की तुम्हाला तुमचा फोटो जो आहे तो अपलोड करायचा आहे. फोटो जो आहे तो अट एवढीच आहे की 20 किलोबाईटच्या आतमध्ये तुमचा तो फोटो पाहिजे. तो 20 KBचा व्हिडिओ कसा करायचा आहे यासाठी देखील मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ अपलोड करेन. तो तुम्ही जाऊन बघू शकता की तो 20 KBमध्ये त्याला कसं आणायचं. त्याखाली तुम्हाला जो आहे तो तुम्हाला 2 MBचा एक ऑप्शन मिळणार आहे. 2 MBमध्ये तुम्हाला तुमची फायनल इयरची मार्कशीट असं या ठिकाणी म्हटलंय, पण तुम्हाला संपूर्ण तुमच्या मार्कलिस्ट स्कॅन करून अपलोड करायच्या आहेत. म्हणजे सेम 1 ते सेम 6, सेम 1 टू सेम 6, BA असेल, BCom असेल, BSc असेल, तर तुमचं सेमिस्टर 1 पासून सेमिस्टर 6 पर्यंत जेवढ्या काही तुमच्या मार्कलिस्ट आहेत तेवढ्या तुम्ही सगळ्या स्कॅन करून त्याची एकच PDF फाईल तयार करायची आहे, जी की 2 MBची असेल. ती 2 MBची PDF फाईल ती कशी करायची याच्यासाठी देखील मी एक व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करेल. आणि ह्या दोन्ही फाईल ज्या आहेत म्हणजे तुमचा फोटो आणि तुमची फाईल जी आहे ही 2 MBची तुमच्या संपूर्ण मार्कलिस्ट ही या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायची आहे. MPhil आणि PhDचे विद्यार्थी असतील तर त्यांनी त्यांचं डिक्लेरेशन सर्टिफिकेट या ठिकाणी जे आहे ते स्कॅन करून अपलोड करायचं आहे. आणि ज्या वेळेला तुमचं हे संपूर्ण अपलोड होईल त्यावेळेला आपोआप तुम्हाला या ठिकाणी तुमची फीस जी आहे ती दिसेल आणि फी पेमेंट करण्यासाठीचा ऑनलाईन ऑप्शन जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी खाली आपोआप तो मिळेल.
त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑनलाईन पेमेंट करायचं. ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला जो आहे तो कन्फर्मेशनचा मेसेज येईल, तुम्हाला ईमेल पण येईल, मोबाईल फोनवरती देखील मेसेज येईल आणि तुम्हाला त्याची रिसीट या ठिकाणी मिळेल. तर तुमची जी आहे मिळालेली रिसीट जी आहे, ती पावती जी आहे ती तुम्हाला तपासून घ्यायची आणि ती पावती जी आहे ती अगदी जपून ठेवायची आहे. जेणेकरून ज्यावेळेला तुम्ही तुमची डिग्री सर्टिफिकेट घ्यायला तुम्ही जाणार आहात, त्या ठिकाणी ती तुम्हाला पावती जी आहे ती लागणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी महत्त्वाची माहिती होती ती मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. इन केस तुम्हाला काही डाऊट असेल, काही क्युरी असेल, तर या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये तुम्ही तुमचा क्युरी किंवा तुमचा जो प्रश्न आहे तो तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता. नक्कीच मला जसा वेळ मिळेल तसा मी तुम्हाला त्या ठिकाणी त्याला उत्तर जरूर देईल. तर आजच्या व्हिडिओपुरतंच एवढंच सांगायचं आहे. तर मित्रांनो, भेटूया पुढे आणि अशाच एका व्हिडिओमध्ये. नक्की तुम्हाला जे जे काही तुम्हाला काही आणि अपेक्षित असतील तर नक्की मला कळवा. काही व्हिडिओज असतील तर त्या संबंधी मी व्हिडिओ तुम्हाला त्या वेळेला अपलोड करत जाईन. सो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि परत एकदा सांगतो की ज्या लोकांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी यूट्यूब चॅनल माझं जे आहे ते नक्की सबस्क्राईब करा. ज्यांना आवश्यकता आहे त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक देखील करा. सो थँक यू ऑल.